नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की दामिनीने साक्षीची केस घेतल्यामुळे महिपत इकडे खूपच खुश असतो. गाणं म्हणत तो अक्षरशः नाचू लागतो. तेव्हा नागराज म्हणतो की बास, आता किती नाचताय, एखाद्यांनी पाहिलं तर लोक म्हणतील त्या दामिनीने तुझ्यासोबत लग्नाला होकारच दिलाय की काय. महिपत म्हणतो, नागराज शेठ, तुला नाही कळणार, ते तुझ्याकडे पोरगी नाही ना, त्याच्यामुळे तुझ्याकडे पोरीचं काळीच नाही आहे, बापाचं काळीच काय असतं ना हे तुला कळणार नाही. आता ती दामिनी माझ्या पोरीला जेलातून सोडवणार आणि या केसमधून सुद्धा सोडवणार. नागराज म्हणतो, पण हे एवढं तू ठामपणे कसं काय सांगू शकतो. तेव्हा महिपत म्हणतो, अरे तिच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स पाहिला का, त्याच्यावरूनच मी बोलतोय. आणि पुन्हा एकदा तो आनंदी आनंदाकडे सगळे तिकडे चोहीकडे असं म्हणून नाचू लागतो. आता इकडे दामिनी देशमुखची कोर्टामध्ये एंट्री होते. त्यावेळेस तिच्या पाठीमागे सगळे पत्रकार लोक तिच्याशी बोलण्यासाठी धावत असतात. त्यावेळेस एक पत्रकार तिला प्रश्न करते की आम्ही असं ऐकले की तुम्ही अर्जुन सुभेदार यांना हरवणार आहात म्हणून. तेव्हा दामिनी म्हणते की ही दामिनी देशमुख कधीही कोणाला हरवण्यासाठी केस लढत नाही, तर स्वतः जिंकण्यासाठी केस लढते. आता तिचा हा कॉन्फिडन्स अफलातून असतो. आता इकडे अर्जुन सायलीला जेव्हा खोलीमध्ये घेऊन येतो तेव्हा अर्जुन सायलीला सगळं सांगणार. तितक्यात सायलीला चाहूल लागते की दरवाजाबाहेर कोणीतरी आहे, म्हणजे ती नक्की प्रियाच असणार आहे. तर चक्क प्रिया बाहेर दरवाजाला कान लावून उभी असते. तेव्हा सायली अर्जुनला थांबवते आणि अचानकपणे दरवाजा उघडते. दरवाजा उघडता क्षणी प्रिया डायरेक्ट आतमध्ये येऊन पडते. आता ती इतकी घाबरते की काय बोलावं तिला काही सुचतच नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू आमच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहून आमचे सगळं बोलणं ऐकत होतीस का, याच्यामध्ये काय वेगळं नाही म्हणा, मला एवढं आश्चर्यही वाटत नाही आहे, पण तुझी सवय काही जाणार नाही आहे. तेव्हा प्रिया अडखळत म्हणते की मी आईबाबांच्या खोलीकडे जात होते. अर्जुन म्हणतो, हे असं कसं जात होतीस, म्हणजे आमची रूम तर आईबाबांच्या रस्त्याच्या मध्ये पण येत नाही आहे, मग तू त्या स्पिनरसारख्या बॉलसारखी झाली आहे का, म्हणजे टप्पा पडला की कुठेही जाते तसं झालं आहे का. तेव्हा सायली म्हणते, हा बरोबर आहे ना, 2 वर्षामध्ये ती सगळ्यांच्या खोलीमध्ये 50-60 वेळा तरी गेली असेल, त्याच्यामुळे तिला कोणती रूम कुठली आहे ना ही कळत नसेल. आता दोघंजणं मिळून चांगलीच प्रियाची चेष्टा करतात. सायली म्हणते, थांब, मीच तुला बाहेर सोडून येते आईबाबांच्या खोलीकडे, असं म्हणून ती तिला हाताला धरून बाहेर काढते आणि चांगलीच समज देते. आईबाबांच्या खोलीची लक्ष्मणरेषा लक्षात ठेवायची आणि आमच्या खोलीकडे यायचं नाही, असं चांगलीच समज देऊन ती तिला खाली पाठवून देते. आता सायली जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा अर्जुन तिला सांगतो, साक्षीने वकील बदललाय. सायली म्हणते, मग त्यात इतकं टेन्शन घेण्यासारखं काय आहे, असेल कोणीतरी. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, टेन्शनचीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तिने जो वकील निवडला आहे तो म्हणजे देशातल्या टॉप 5 वकिलांपैकी ती एक आहे, दामिनी देशमुख. तिला कुठलेही इथिक्स नाही आहेत. मधुभाऊंची ही केस माझ्यासाठी बाकी केस सारखी नाही आहे. या केसमध्ये कुठलेही प्रॉब्लेम होऊ नये यासाठीच मी प्रयत्न करतोय, पण दामिनी देशमुख स्वतःच एक मोठा प्रॉब्लेम आहे. सायली अर्जुनला खूप धीर देते. माझा नवरासुद्धा आजपर्यंत एकही केस हरलेला नाही आहे आणि तुम्हीसुद्धा जगातले टॉपचे वकील आहात आणि प्रत्येक वेळी ती बाई केस जिंकेलच असं नाही ना, आणि ती जिंकते तरी कोणाविरोधात, प्रत्येक वेळी ती खोट्याचीच साथ देते ना, आणि आपली बाजू ही सत्याची आहे, त्याच्यामुळे आपणच जिंकणार. तुम्ही इतका विचार करू नका तिचा. कोणालाही हरवण्यासाठी तुमचं कर्तृत्वच पुरेसं आहे. सायलीच्या बोलल्यामुळे अर्जुनचा कॉन्फिडन्स भलताच वाढलेला असतो. आता इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो की नेमकी अर्जुन आणि सायली काय बोलत असतील आणि कुणाचा फोन आला होता की ज्याच्यामुळे अर्जुनचा इतका चेहरा पडला. तेव्हा ती म्हणते की या नागोबाला माहिती असेल का, असं म्हणून ती नागराजला लगेच कॉल करते. नागराज देखील फोन रिसीव करतो आणि प्रिया सांगते की अर्जुनला कोणाचा तरी कॉल आला होता आणि तो केस संदर्भातच असणार आहे. त्याचा चेहरा खूपच पडला होता आणि तो खूपच घाबरला होता. नेमकी काय झालं आहे हे तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा नागराज म्हणतो की हो, मला माहिती आहे. तेव्हा प्रिया म्हणते, माहिती आहे तर मग तुम्ही मला का नाही सांगितलं. तुम्हाला माहिती आहे का, मी हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या खोलीच्या बाहेरसुद्धा थांबले होते आणि पकडलेसुद्धा गेले. जवळजवळ त्या सायलीने मला फक्त जिन्यावरून खाली ढकलून द्यायचं बाकी होतं आणि तुम्ही इतकी शांतपणे कसं काय म्हणू शकता. मी तुम्हाला सगळ्या बातम्या देते आणि तुम्ही मला छोट्या छोट्या बातम्यासुद्धा देत नाहीत का. नागराज म्हणतो, त्यासाठी लायकी कमवावी लागते, ती कमवली आहेस का तू. तेव्हा प्रिया चिडूनच म्हणते, मग जेव्हा तुम्ही मला सुभेदारांच्या घरातल्या
बातम्या विचारायला फोन करताल ना तेव्हासुद्धा मी तुम्हाला हेच उत्तर देईल, चालेल का? तेव्हा नागराज म्हणतो की बाई असं मी कुठं म्हटलं आहे का? अगं तेच अर्जुनच्या विरोधामध्ये एक मोठा वकील आपल्याला मिळालेला आहे, दामिनी देशमुख आहे तिचं नाव, आणि त्याच्यामुळेच आम्ही सगळे खुश आहोत. नागराज पुढे सांगतो की महिपत तर इतका खुश आहे की फक्त नाचायचंच बाकी आहे. आमची तर जंगी पार्टीसुद्धा सुरू झाली आहे. प्रिया म्हणते पार्टी आणि माझ्याशिवाय तुम्ही करताय का? मी आत्ताच्या आत्ता तिथं येते. तुम्ही कितीही मला तुमच्या टीमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा मी काही तुमचा पिछा सोडणार नाही. आता प्रिया कसलाही विचार न करता लगेचच महिपतच्या घरी जायला निघते. इकडे सायली अर्जुनला म्हणते की त्या दामिनीला केसचा सूर सापडण्याच्या अगोदर आपणच काहीतरी हालचाल केली तर. अर्जुन म्हणतो हुशार वकील असेल ना तर केसचा सूर सापडायला वेळ लागत नाही, आणि त्यात दामिनीसारखी जर वकील असेल तर केसचा सूर काय ती बदलूसुद्धा शकते. सायली म्हणते की केस कोणत्या दिशेने जाणार आहे हे दामिनीला ठरवण्यापेक्षा तुम्हीच अगोदर ठरवा, तिला डोकं काढायची वेळच देऊ नका. तितक्यात चैतन्य तिथं येतो आणि दामिनीबद्दल सगळा बायोडाटा आपल्याला माहिती आहेच, पण तरीसुद्धा मी आणखी काही माहिती गोळा करून आणली आहे, आणि असं म्हणून तो अर्जुनला फाईल दाखवतो. सायली विचारते की काय आहे याच्यामध्ये. तेव्हा चैतन्य सांगतो की दामिनी देशमुखची सगळी माहिती आहे. अमेझिंग गोष्ट आपल्याला कळाली आहे की दामिनी देशमुख तिने एक से बडकर एक केस लढल्या आहेत, आणि विशेष म्हणजे एकही केस ती हरलेली नाही. सायली लगेच म्हणते की तुम्ही विसरताय का चैतन्य भाऊजी, तुमचा मित्रसुद्धा आजपर्यंत एकही केस हरलेला नाही. चैतन्य म्हणतो की वहिनी माहीत आहे मला, अर्जुन तिच्यापेक्षा सरसच आहे, पण अर्जुन सगळ्या केसेस इथिकली लढतो आणि दामिनीचं तसं नाही. हे पवार जोशी लेचेपेचे होते, पण ॲडव्होकेट दामिनी देशमुख वर्सेस अर्जुन सुभेदार ही टफ फाईट होणार आहे. अर्जुन म्हणतो पण एकाही राऊंडमध्ये मी तिला जिंकूच देणार नाही. सायली म्हणते मग तिची पुढची स्टेप काय असेल? अर्जुन म्हणतो ती पहिल्यांदा साक्षीला बाहेर काढण्याच्या मार्गावर असेल, ती तिची 3 महिन्याची शिक्षासुद्धा पूर्ण होऊ देणार नाही. सायली म्हणते असं होऊन तर जमणार नाही. अर्जुन म्हणतो लगेच चैतन्य तू पहिल्यापासून जी सगळी केसची माहिती समोर आण, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की दामिनी आपल्याला कोणते क्रॉस क्वेश्चन करू शकते. आता ते दोघेही कामाला लागतात आणि सायली खाली येते. त्यावेळेस ती कल्पनाच्या खोलीमध्ये जाते स्वयंपाकाचं विचारण्यासाठी, पण कल्पना नेहमीप्रमाणे तिला टाळाटाळ करते. पूर्णाजी म्हणते की मी आज काहीही कोणाच्या हातचं खाणार नाही, माझ्या नातसूनेच्या हातचा मी फक्त गोडाचा शिरा खाणार आहे. तेव्हा सायली विमलला विचारते की शिऱ्याची तयारी झाली आहे का? त्यावेळेस विमल सांगते की तयारी तर काही दिसत नाही आहे, आणि तन्वीताईसुद्धा घरामध्ये नाही आहे, त्यांनी काहीच तयारी केली नाही आहे. इकडे प्रिया मात्र छान पार्टी एन्जॉय करत असते. इतक्यात तिच्या लक्षात येतं की आता घरी जायला पाहिजे, चांगल्या सुनेची कर्तव्य पार पाडली पाहिजेत, असं म्हणून ती तिथून जायला निघते. आता इकडे सगळेजण जेवायसाठी बसलेले असतात, मात्र तन्वीचा काहीच पत्ता नसतो. तन्वी फोनसुद्धा उचलत नसते, आणि पूर्णाजी रागातच टेबलवरून उठते. जेव्हा तन्वी येईल तेव्हा मला सांगा, कारण मी तिच्याच हातचा शिरा खाणार आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कल्पना पूर्णाजींना जेवण्यासाठी आग्रह करते, मात्र पूर्णाजी काही कोणाचं ऐकत नाही. मग सायली न राहून पूर्णाजीसाठी शिरा बनवते, मात्र ऐनवेळी प्रिया तिथं येते आणि तिच्या हातातून शिऱ्याची प्लेट घेते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सायलीच्या हातचा शिरा खाल्ल्यानंतर पूर्णाजींना आठवेल का शिरा प्रियाने नाही तर तो सायलीने केलेला आहे? त्याचं ओळखतील का? असेच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.